श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 52चा उर्वरित भाग यावर सर्वज्ञांनी समृद्धाचा दृष्टांत निरूपण केला। कोणी एक समृद्धासी उदमा जाती, एक कवडे देखती ते कवडे भरीती, ते कवडाची झाले जाती। एक म्हणती ये समृद्धी माणिके मोतिये असती, ते परते जाती ते माणिके मोतिये भरीती, ते तेनेची घाले जाती। एक म्हणती हा समृद्ध ये समृद्धी काही एक नसे, ये समृद्धी अनर्धे रत्ने असती, म्हणून ते राहती। अनर्धा रत्नाचा उदिमू करीती, अनर्धे रत्ने घेती, गावासी येती रायासी भेटती। रावो रत्न पारकी बोलावी, यासी रूप काही, ते म्हणती यासी रूप नाही, यासी रूप करी तयाची ये जिव्हे कुष्ठ लागे, तथा तयाची जीभ झडे नाही। ये अमोलिके रत्ने मग तयासी ओवाडणी पडे, ते तयासी खावया होय। तयाची रत्ने तिये तैसेची असती, येरासी केतुले एकदी खावया झाले मग नाही। तसे परमेश्वराजवळ असूनही एक स्वर्गादी देवतेच्या सुख साधनातच तुप्त होतात, तर एक त्यापेक्षा श्रेष्ठ साधनात तुप्त होतात। एक असे म्हणतात, या परमेश्वराजवळ ब्रह्मविद्या आहे, ती ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचा उद्यम करतात, त्यांना परमेश्वर ब्रह्मविद्येचे दातृत्व करतात। मग जो त्या ब्रह्मविद्येच्या साधनाप्रमाणे आचार करतो, त्याची यातायात पारुकते, म्हणजे अविद्या व जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष मिळतो। मग खेमाईसा त्यांना म्हणाली, तुम्ही परत जा, तुमच्या मनाला येईल तसे करा। मग त्यांनी सर्वज्ञांजवळ संन्यास घेतला। कोणत्या तरी एका प्रसंगी सर्वज्ञ म्हणाले, उत्तम त्याग जसा खेई गोईचाच हो। एकू मड त्यागिया, एकू अनिष्ट त्यागिया, एकू स्वतेव जाय तेवढी सांडी। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।